मित्रांनो, खुश खबर. अर्णव आणि ईश्वरी एकत्र आलेले आहेत. घरात सणासुदीचं वातावरण आहे. अर्णव आणि ईश्वरीची पहिलीच संक्रांत आहे, त्यामुळे घरात वाद तंटा नको म्हणून अर्णवने जरा थोडा पुढाकार घेतलेला आहे. आणि आता इकडे आपल्याला असं पाहायला भेटतंय की आजी, अंजली सगळेजण जेवायला बसलेले आहेत. आणि आता पहिली संक्रांत असल्यामुळे आता ईश्वरीसाठी दागिने बनवायचे, हलव्याचे दागिने बनवायचे, छान फोटोज काढायचे, छान मस्त मकर संक्रांत सेलिब्रेट करायची, हा घरात चर्चा चालू आहे. आणि ईश्वरी ही खूप खुश आहे, कारण तिची सुद्धा पहिलीच मकर संक्रांत आहे आणि तिची मनापासून इच्छा आहे ती सेलिब्रेट करायची. परंतु अर्णवची आता इच्छा नाहीये, परंतु तो तसं दाखवत नाहीये. आता आजी बोलत आहे की आता ईश्वरी तुझ्यासाठी तर सगळे दागिने बनवूनच घे तू, परंतु अर्णवसाठी सुद्धा हलव्याचे दागिने बनव. तेव्हा अर्णव बोलतो की मला काही गरज नाही हलव्याच्या दागिन्यांची. तेव्हा आजी बोलते की पहिली मकर संक्रांत आहे आणि आपली घरची रीती रिवाज तशीच आहेत, त्यामुळे तुला घालावाच लागतील. अर्णव तयार होतो आणि ईश्वरी सुद्धा बोलते की माझ्या नवऱ्यासाठी मीच हलव्याचे दागिने बनवणार. आणि ईश्वरी आता प्रेमाने हलव्याचे दागिने बनवायला घेते. इकडे अर्णव आणि ईश्वरी मध्ये इतकी सुंदर नोकझूक चालू आहे, दोघे जण इतके जवळ आहेत एकमेकांच्या. आता अर्णव काय बोलतात ऑफिसला चाललेला आहे आणि ईश्वरी त्याला सोडवायला आलेली आहे. आणि आता ती त्याला इतकी चिकटत आहे, चिकटू त्याच्यासोबत त्याच्या खांद्याला खांदा लावून बोलत आहे. मागून मामी सगळं काही दृश्य पाहत आहे आणि मामीला डाऊट येऊ नये की यांच्या दोघांमध्ये काहीतरी भांडण आहे, बाबा ते भांडले आहेत असं वाटू नये म्हणून आता ईश्वरी अर्णवला सांगत आहे की अर्णव सर मागे मामी आहे, त्यामुळे जरा थोडं नाटक करा, थोडं हसा, थोडं जरा मला समजून घ्या. आणि आता ईश्वरी त्याला हटकून चिकटत आहे, त्याला बाय सर मला तुमची खूप आठवण येईल, ऑफिसमध्ये गेल्यावर फोन करा, घरी येताना फोन करा आणि जेवण वेळेवर करा, इतकं म्हणजे सुंदर सुंदर बोलत आहे. पण ती मनापासून बोलत आहे, ती काही नाटकं करत नाही अर्णव सारखे. परंतु हा अर्णव बिंडोक आहे, त्याला काय कळणार ना. पण तो आता अर्णव नाटकं करत आहे आणि आता अर्णव अक्षरशः गाडीत बसून गेलेला आहे. आणि इकडे मामी आता मागून इथं मामीचा तर पाच जळफळाटच झालेला आहे. मामीला सुचत नाहीये, बापरे मी एवढे भांडण लावून दिले या दोघांमध्ये, तरी हे दोघे एकत्र कसे काय, एवढे एकमेकांच्या क्लोज आणि एवढे छान बोलतात कसं काय. परंतु ही मामी काय शांत बसणार आहे होय? मामी काय शांत बसणार नाही. मामीला माहिती ना ईश्वरी आता अर्णवसाठी हलव्याचे दागिने बनवणार आहे. मामीला माहीत आहे ना आता ईश्वरी अर्णवसाठी हलव्याचे दागिने बनवणार आहे, त्यामुळे मामी आता त्या हलव्याच्या दागिन्यांवर खाज येण्याची पावडर सोडणार आहे. मात्र हे सगळं ईश्वरी लपून छपून पाहत आहे. इकडे नम्रतालाही भलतंच टेन्शन आलेलं आहे, ती बिचारी खूप टेन्शनमध्ये आहे. आणि ती तिच्या आईला सांगत आहे की आपण आपल्या मदतीला आकाश सरांना बोलूया, परंतु तिची आई नको म्हणत आहे. त्यामुळे आता नम्रताला हे कळत नाही की आईला नक्की काय झाले, ती असं का बोलत आहे. तर इकडे राकेश भलताच तयारीत आहे. ईश्वरीची पहिलीच मकर संक्रांत आहे, त्यामुळे ती जल्लोषात साजरी झाली पाहिजे म्हणून त्याचा जीव चाललेला आहे. आता त्याला नक्की असं काय करायचंय काय माहिती, त्याचा एक काहीतरी वेगळाच प्लॅन असणार आहे. मित्रांनो, ईश्वरीच्या आयुष्यात एवढे संकट येत आहेत, एवढं दुःख येत आहे, परंतु ती बिचारी न डगमगता न घाबरता त्यांना हसून सामोरं जात आहे. खरंच जिद्द असावी, ताकद असावी लढण्याची, तर ईश्वरी सारखी ती अशी मुळमुळ रडणारी नाहीये, ती प्रत्येक संकटाला सामोरी जाणारी आहे. ती अशी मुळमुळ रडत नाही बसली, तिने ठरवलं मनाशी की काही झालं तरी मी मात्र शोधून काढणार आणि अर्णव सरांचा गैरसमज दूर करणार. आणि सुप्रियाला सुद्धा काहीतरी क्ल्यू भेटलेला आहे, त्यामुळे अर्णवचा गैरसमज नक्कीच दूर होईल आणि ते पुन्हा नक्कीच एकत्र येतील. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.